सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार। मी अमोल साहेबराव शिंदे, घरडीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर आपल्यासमोर सादर करतोय दशमी कक्षायाः कृते एतत् नियुक्तं पुस्तकं वर्तते तस्मिन् पुस्तके आगतः द्वादशः पाठः आदि शंकराचार्यः। सर्वप्रथम मी माझ्या संस्कृतचे गुरुवर्य असणाऱ्या श्री रामदासजी यांना साष्टांग दंडवत सादर करतो। त्याचबरोबर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांचं मला मार्गदर्शन लाभलं अशा अनेक संस्कृत विद्वानांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या समोर सादर करतोय आदि शंकराचार्यः। यूयम कानी स्तोत्राणी जानीत, तुम्हाला कोणकोणती स्तोत्र माहित आहेत? चरपट पंजरिका स्तोत्रस्य रचयिता कः, चरपट पंजरिका या स्तोत्राचे मंत्राचे लेखक कोण आहेत, रचयिता कोण आहेत? आदि शंकराचार्यस्य कार्य विषय किम जानीत, आदि शंकराचार्याच्या कार्याविषयी आपण काय काय बरे जाणता? सर्व संस्कृत शिकत असलेल्या माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींना संस्कृत विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवून आपल्या आई वडिलांचं आणि आपल्या गुरुजनांचं शाळेतील तसेच ट्युशन क्लासेस मधील गुरुजनांचं नाव लौकिक करण्यासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। भारत देशे दीर्घ आचार्य परंपरा वर्तते, आपल्या भारत देशामध्ये खूप जुन्या काळापासून चालत आलेली गुरुजनांची परंपरा आहे। तस्याम अद्वैत सिद्धांतस्य भाष्यकारः, त्यामध्ये अद्वैत सिद्धांतावर भाष्य करणारे जगद्गुरु आदि शंकराचार्य एक प्रसिद्ध होते। महान तत्वज्ञ अयम जन प्रबोधनार्थम भारत भ्रमणं कृत्वा भारतस्य चतस्रुषु दिक्षु पीठानि स्थापयत। महान तत्वज्ञ असणारे हे लोकांच्या कल्याणासाठी जागृतीसाठी संपूर्ण भारत भ्रमण करून भारताच्या चतस्रुषु दिक्षु चारही दिशामध्ये त्यांनी पीठ स्थापन केलेली आहे। तेन रचितानि गेयानि अर्थपूर्णानि स्तोत्रानि अद्य अपि जनाना मुखेषु विराजन्ते, त्यांनी लिहिलेली गेय आणि अर्थपूर्ण अशी स्तोत्र आज सुद्धा लोकांच्या तोंडामध्ये शोभून दिसतात। तस्य जीवन चरित्रात महत्वपूर्णौ द्वौ प्रसंगौ अत्र उद्धृतौ, त्यांच्या जीवन चरित्रातून महत्वपूर्ण असे दोन प्रसंग या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। प्रथमः प्रसंगः संन्यासार्थम अनुमतिः प्राप्ता। भारतस्य दक्षिण दिशि केरल प्रदेशे आलुवा नगरस्य समीपम कालडी नाम ग्रामः, भारताच्या दक्षिण दिशेला असलेल्या केरळ प्रांतामध्ये आलुवा नगराच्या जवळ शहराच्या जवळ कालडी नावाचे गाव आहे। सह ग्रामः पूर्णा नदी तीरे वर्तते, ते गाव पूर्णा नदीच्या काठावर आहे। तत्र जगद्गुरोः शंकराचार्यस्य जन्म ख्रिस्ताब्दे अष्टमे शतके अभवत, तेथे जगद्गुरु शंकराचार्याचा जन्म ख्रिस्तपूर्व 8व्या शतकामध्ये झाला। तस्य पिता शिवगुरुः माता आर्यांबा च आस्ताम, त्यांचे वडील शिवगुरु आणि आई आर्यांबा होती। बाल्ये एव तस्य पिता शिवगुरुः दिवंगतः, लहानपणीच त्यांचे वडील शिवगुरु स्वर्गवासी झाले। तस्मात् माता एव पुत्रस्य पालनम अकरोत। आता या ठिकाणी तस्मात् शब्द आहे, मी उच्चारण केलाय तस्मात् म्हणजे संधी विग्रह आहे। गद्य भागाचं वाचन करत असताना आपल्याला संधी विग्रह करूनच वाचन आणि लेखन करणं आवश्यक असतं। त्यावर आधारित आलेल्या प्रश्नांची उत्तर सुद्धा आपणाला संधी विग्रह करूनच लिखाण करणं आवश्यक आहे।
मातेव असा शब्द आहे, पण आम्ही वाचलं माता एव. त्यामुळे त्यांच्या आईनेच पुत्रस्य पालनम अकरोत, मुलाचं पालन पोषण केलं. पालनम अधिक अकरोत हा संधी विग्रह शब्द आहे. याचा संधियुक्त शब्द होतो पालनम, पालन म करोत. पंचमे वयसी उपनीतः सह पठनार्थम गुरुम उपागच्छत. वयाच्या 5व्या वर्षी उपनयन संस्कार झालेले ते शिक्षणासाठी, पुढील अध्ययन प्राप्त करण्यासाठी, ज्ञान प्राप्त करण्यासाठी ते गुरुच्या जवळ गेले. कारण जीवनामध्ये गुरु अत्यंत आवश्यक असतो. योग्य वेळी योग्य गुरु जर आपल्या नशिबामध्ये, जर आपल्या जीवनामध्ये आला तर जीवनामध्ये आमूलाग्र क्रांती, ज्ञानाच्या बाबतीतली क्रांती घडत असते. आणि अशा महान अशा गुरूंना आपण कधी विसरायचं नसतं, ही गोष्ट ध्यानात असू द्या. तत्र वेद वेदांगाणी विविध शास्त्राणी च असाधारण वेगेन बालकः अयम अधीतवान. तेथे वेद वेदांगे वेगवेगळी शास्त्रे अतिशय सहजपणे या मुलाने प्राप्त केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद आहेत. वेदाच्या नंतर जे साहित्य निर्माण झालं त्याला वेदांग असं म्हटलं जातं. वेगवेगळी शास्त्र सुद्धा आहेत. आणि या ठिकाणी या शंकराचार्यांनी अतिशय जलद गतीने ते सर्व काही ज्ञान प्राप्त केलं. पठन आदिकम समाप्य शंकरः गृहं प्रति आगतवान. शिक्षण वगैरे संपल्यानंतर, शिक्षण संपवून शंकर आपल्या घरी परत आले. गृहं प्राप्य मातृसेवाम आरभत. आणि घरी येऊन आपल्या आईची सेवा त्यांनी सुरू केली. माता आर्यांबा पुत्रस्य विवाह विषये सदा एव चिंतयती स्म. आई आर्यांबा आपल्या लेकराच्या लग्नाविषयी नेहमी विचार करत होती. परंतु मनसा वचसा कर्मणा च विरक्तः शंकरः संन्यासार्थम अनुमतीम प्रार्थयत. परंतु मनाने, वाणीने आणि कर्माने निरासक्त असलेला तो शंकर संन्यासासाठी परवानगीची प्रार्थना करतो. शंकरस्य ऐहिक विशेषु अरुचिम दृष्ट्वा. शंकराची लग्नाबद्दल, सांसारिक विषयाबद्दलची ना आवड पाहून आर्यांबा चिंतामग्न झाली. एकस्मिन दिने शंकरः स्नानार्थम पूर्णा नदीम गतः. एके दिवशी तो शंकर आंघोळीसाठी पूर्णा नदीच्या काठावर गेला. यदा सह स्नाने मग्नः. आणि जेव्हा तो आंघोळ करण्यामध्ये मग्न होता, तदा तत्र एकः नक्रः आगतः. तेव्हा तेथे एक मगर आला. नक्रः झटिती तस्य पादम अगृह्णात. मगराने ताबडतोब त्याचा पाय पकडला. तदा शंकरः उच्चैहि आक्रोशत. तेव्हा शंकर मोठ्याने ओरडला, अंब त्रायस्व, नक्रात त्रायस्व. आई वाचव, मगरापासून मला वाचव. आक्रोशम श्रुत्वा नदीतीरम प्राप्ता आर्यांबा पुत्रम नक्रेन गृहीतम अपश्यत. तो आक्रोश, तो आवाज ऐकून नदीच्या काठावर आलेली आर्यांबा आपल्या लेकराला मगराने पकडले आहे हे पाहते. भयाकुलसा अपि रोदनम आरभत. भीतीने घाबरलेली ती सुद्धा खूप मोठ्याने रडायला सुरुवात करते. शंकरः मातरम अर्थतया प्रार्थयत. शंकरानं आईला व्याकुळतेने प्रार्थना केली. अंब इता परम अहम न जेवामी. अगाई, आता मी इथून पुढे जगू शकणार नाही. मरणात पूर्वम संन्यासी भवितुम इच्छामी. आणि आता तरी मला मरण्याच्या अगोदर संन्यासी होऊ इच्छितो. अधुना वा देही अनुमतीम. आणि आता तरी तू मला परवानगी दे. चेतसा अनिच्छन्ती अपि विवशा माता अवदत. मनाने थोडीही इच्छा न असणारी आई, विवश झालेली, व्याकुळ झालेली ती आई मजबुरीने म्हणाली, वत्स यथा तुभ्यम रोचते तथा एव भवतु. अरे बाळा, तुला जसं आवडतं तसंच व्हावं. इदानीम एव संन्यासम स्वीकरू.
आताच तू संन्यास घे. मम अनुमतीही असती, माझी तुला परवानगी आहे. तत्क्षणम एव आश्चर्यम घटितम. आणि त्याच क्षणी एक आश्चर्य घडलं. दैववशात शंकर नकरात मुक्त. दैवयोगाने तो शंकर मगरापासून वाचला सुटला. सह नदी तीरमागत्य मातुः चरणो प्राणमत. आणि तो नदीच्या काठावर येऊन आईच्या पाया पडला. अनंतरम शंकर मातरम संन्यासस्य महत्वम अबाबोधयत. त्यानंतर त्या शंकराने आपल्या आईला संन्यासाचं महत्व सांगितलं. संन्यासीन केवलम एकस्य हा पुत्र. संन्यासी फक्त एकीचाच मुलगा नसतो. विशालम जगत एव तस्य गृहम. हे भारदस्त असं मोठं जे पसरलेलं जग आहे, हेच त्याचं घर आहे. मातः अग आई, यदा त्वं स्मरिष्यसि तदा एव त्वत् समीपम आगमिष्यामि इति मात्रे प्रतिश्रुत्य सह गृहात निर्गच्छत. अग आई, जेव्हा तू माझी आठवण काढशील तेव्हाच मी तुझ्या जवळ येईन. अशा प्रकारे मातेला ऐकवून तो घरातून निघून गेला. तथा गोविंद भगवत्पादानां शिष्यः भूत्वा सह सर्वानी दर्शनानी अपठत. त्यानंतर गोविंद भगवत्पादांचा विद्यार्थी होऊन त्यांनी सर्व दर्शने वाचली. तेभ्यः आणि त्यांच्यापासून संन्यास दीक्षाम गृहीत्वा वैदिक धर्मस्य स्थापनार्थम प्रस्थानम करोत. आणि संन्यासाची दीक्षा घेऊन वैदिक धर्माच्या स्थापनेसाठी त्यांनी प्रस्थान केलं. अशा प्रकारे त्यांच्या जीवनात आलेला एक प्रसंग आपल्या समोर सादर केलेला आहे. आता तोच दुसरा पुढचा प्रसंग तो आपल्या समोर सादर करतोय. यस्मात ज्ञानम लभते सह गुरुः. ज्यांच्या पासून ज्ञान मिळतं तोच गुरु. एकस्मिन् दिने आचार्य शिष्यगणेन सह गंगा स्नानार्थम अगच्छत. एके दिवशी आचार्य आपल्या विद्यार्थ्यांसह गंगा स्नानासाठी गेले. तदा मार्गे कह अपि दरिद्रः मलिनकायः जीर्ण वस्त्रधारी मनुष्य तस्य पुरतः आगच्छत. आणि तेव्हा रस्त्यावर कोणीतरी एक गरीब मळकट शरीर असलेला जुने कपडे परिधान केलेला मनुष्य त्यांच्या पुढे आला. तम दृष्ट्वा शिष्याः तम अपसर अपसर इति उच्चैः अवदन. आणि त्याला पाहून विद्यार्थ्यांनी म्हटलं, दूर हो, लांब हो, असं जोराने म्हटलं. सह मनुष्य अपृच्छ. त्या माणसानं विचारलं, अपसर अपसर इति कम वदसी. दूर हो, लांब हो असं तू कोणाला म्हणत आहेस? शरीरम वा आत्मानम वा. माझ्या शरीराला म्हणत आहेस का आत्म्याला म्हणत आहेस? आत्मा तू परमेश्वरस्य अंशः अतः सर्वेषां समानः एव. आत्मा तर परमेश्वराचा अंश आहे, म्हणून तो सर्वांचा सारखाच आहे. तथाच सर्वेषां शरीरानी पंचमहाभूतात्मकानी. तसेच सर्वांची शरीरे पंचमहाभूतापासून बनलेली आहेत. तरी कथम तव शरीरम मम शरीराद भिन्नम. तर सांग मग, तुझं शरीर माझ्या शरीरापेक्षा वेगळं कसं काय आहे? अहम च त्वत् भिन्नः. आणि मी तुझ्यापेक्षा वेगळा कसा काय आहे? वेदांत तत्वस्य सारम तस्य मुखात श्रुत्वा आचार्य तम प्रणनाम. वेदांत तत्वाचं हे सार त्याच्या तोंडून ऐकून आचार्याने त्याला प्रणाम केला. ज्ञानम तो कस्मात अपिग्राह्यम. आणि ज्ञान तर कोणापासूनही घ्यावं. यस्मात ज्ञानम लभते सह गुरुः एव इति विचारेन आचार्य तत्र एव मनीषा पंचकमिति स्तोत्रम रचितवान. आणि ज्याच्यापासून ज्ञान मिळतं तोच गुरु, या विचाराने आचार्यांनी तेथेच मनीषा पंचक नावाचं स्तोत्र लिहिलं. एवं अशा प्रकारे आसेतु हिमाचलम पर्यटन. हिमालया पर्वतापर्यंत पर्यटन करणारे फिरणारे अद्वैत सिद्धांतस्य प्रचारम अकरोत्सह. त्यांनी अद्वैत सिद्धांताचा त्यांनी प्रचार केला. अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रवीत
षोडशे कृतवान भाष्यम द्वात्रिंशे मुनिरभ्यगात. अष्टवर्षे वर्षे चतुर्वेदी. वयाच्या 8व्या वर्षी 4ही वेदांचं त्यांना ज्ञान झालं. आणि आजकालची लेकरं पहा, वयाच्या 8व्या वर्षी काय करतात, 15व्या वर्षी काय करतात, 16व्या वर्षी काय करतात, याचं चिंतन करणं खरंच गरजेचं आहे. द्वादशे सर्व शास्त्रवीत. आणि वयाच्या 12व्या वर्षी सर्व शास्त्रामध्ये ते पारंगत झाले. षोडशे कृतवान भाष्यम. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी भाष्य केलं. एखाद्याने जे ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथावर त्यांनी आपलं स्वमत प्रकट केलं. द्वात्रिंशे मुनी अभ्यगात. आणि वयाच्या 32व्या वर्षी ते मुनी झाले. म्हणजे एकंदरीत अशा प्रकारे त्यांच्या जीवनातला हा दुसरा प्रसंग आपल्या समोर सादर केलेला आहे. आता या पाठाचा भाषाभ्यास आपल्या समोर सादर करतोय. आणि या पाठाचं भाषांतर सुद्धा आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. तर वेगवेगळ्या प्रकारची अनेक व्हिडिओ आम्ही आपल्या समोर शारदा संस्कृत क्लासेसच्या माध्यमाने देणार आहोत. बरीचशी व्हिडिओ तयार आहेत ऑलरेडी. तर आपण पाहू शकता पाठ क्रमांक 12 आदिशंकराचार्य यांच्या जीवनामध्ये आलेल्या 2 प्रसंगाच्या बाबतीमधील भाषांतर. पहा, थोडस व्हिडिओ जास्त वेळाचा होऊ नये या दृष्टिकोनातून थोडं स्पीडमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ऑफलाईन ऑनलाईन ट्युशन असतात आमचे शारदा संस्कृत क्लासेसचे. शुद्ध मराठीमध्ये लिखाण करत असताना वेलांटी उकार मात्र अत्यंत आवश्यक आहे. काळजीपूर्वक लिखाण करत चला. दुसरा प्रसंग. स्वर्गवासी झाले किंवा आपण मुनी झाले असं म्हणू शकतो. त्यानंतर आता या पाठावर आधारित असलेला भाषाभ्यास आपल्या समोर सादर करतोय. वेगवेगळ्या शाळांच्या अनेक प्रश्नपत्रिका, शारदा संस्कृत क्लासेसच्या 20-20 मार्काच्या अनेक प्रश्नपत्रिका पाठावर आधारित, त्याचबरोबर व्याकरणावर आधारित 8वी 9वी 10वी. कारण एखादा विद्यार्थी 10वीचा असेल तरी सुद्धा त्याला इयत्ता 8वी पासूनचं पूर्ण बेसिक ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही जबरदस्त अशी विद्यार्थ्यांची तयारी करून घेत असतो आणि प्रामाणिक प्रयत्न करतो की तो विद्यार्थी आमच्या संस्कृत विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवलाच पाहिजे. अद्यापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवलेले आहेत. याचा आम्हाला आपणाला सांगायला सार्थ अभिमान वाटतो. डॉक्टर, इंजिनियर वगैरे विद्यार्थी आहेत. हे संधियुक्त शब्द आहेत, अंडरलाईन केलेले आहेत आणि त्यांचा विग्रह सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या उपरी माझ्या कुठल्याही विद्यार्थी बंधू भगिनींना संस्कृतच्या संदर्भात काही अडचण असो, अगदी बिनधास्तपणे फोन करून आपण आम्हाला विचारू शकता. गुरुमुपगम्य शंकर किमादित्वान. गुरुजनांच्या जवळ जाऊन, आपल्या गुरुच्या जवळ जाऊन शंकराने काय शिकलं? वेद वेदांगानी विविध शास्त्रांनी च अधीत्वान. शंकर किमर्थम आक्रोशत. शंकर का बरे ओरडू लागला होता? शंकरस्य पादम नक्रेन अगृह्णात अतः स आक्रोशत. शंकर मात्रे किं प्रतिश्रुत्य गृहात निर्गच्छत. यदा त्वं स्मरिष्यसि तदा एव त्वत्समीपम आगमिष्यामि इति प्रतिश्रुत्य गृहात निर्गच्छत. शंकर कस्य शिष्य अभवत? गोविंद भगवत पादानाम. शिष्यगणासह आचार्य अंघोळीसाठी कुठे गेले? गंगा नदी. शंकर आणि
आसे तो हिमाचल पर्यटन का केलं? अद्वैत सिद्धांताच्या प्रचारासाठी. माध्यम भाषेमध्ये उत्तर लिहित असताना 3 पॅरेग्राफ असणं आवश्यक आहे. शुद्ध मराठी आवश्यक आहे. अनुनासिक वापरायचं नाही. वेलांठी उकार मात्रा काळजीपूर्वक द्यायचं आणि त्या प्रश्नाशी संलग्नित प्रस्तावना 2 ओळीची, प्रश्नाशी संबंधित उत्तर 8 ओळी आणि शेवटी सारांश रूप 2 ओळी. प्रश्न निर्माणम कुरुत पुत्रस्य कस्य, माता का, आर्यांबा का, नक्रात मुक्तः शंकरः मातुः चरणो प्राणमत. मगरापासून वाचलेला शंकर आईच्या पाया पडतो. कुणापासून? कस्मात. कीदृशः मुक्तः, कः शंकरः, कोणाच्या पाया पडला? कस्याः. आचार्य स्तोत्रम रचितवान, आचार्याने स्तोत्र लिहिलं. आचार्य किम रचितवान, आचार्याने काय लिहिलं? स्तोत्र कोणी लिहिलं? कह स्तोत्रम रचितवान. संधी विग्रह चास्ताम च अधिक आस्ताम, त्वत् समीपम आगमिष्यामि, त्वत् अधिक समीपम अधिक आगमिष्यामि. गुरुम उपागच्छत, गुरुम अधिक उपागच्छत. कारण मू मध्ये हलंत म प्लस उ आलेला आहे. मुनिरभ्यगात र श आणि स आलं तर त्याचा विसर्ग होतो. त्या नियमानुसार मुनीही अधिक अभ्यगात. मातैव, माता प्लस एव. मेलनम कुरुत शिवगुरुः दिवंगतः, आर्यांबा चिंतामग्ना, शंकरः विरक्तः. जगत् विशालम, मनुष्यः मलिनकायः. सूचनेनुसार बदल करा. सह पठनार्थम गुरुम उपागच्छत, बहुवचन करा. सह तौते म्हणून ते आलं. उपागच्छत त ताम अन म्हणून उपागच्छन. स्म काढा. गच्छती स्म अगच्छत, वदती स्म अवदत, पठन्ती स्म तीतः अंती 3रा नंबर. त ताम अन अपठन. फक्त गंगा स्नानार्थमचं म हलंत करायचं. म्हणजे का? स्वरांच्या अगोदर नेहमी हलंत म असतं, व्यंजनांच्या अगोदर नेहमी अनुस्वार असतो. पूर्वकाल वाचक काढा. प्रतिश्रुत्य निर्गच्छत, मग श्रु धातू आहे अशृणोत, प्रति अधिक अशृणोत प्रत्यशृणोत आणि शेवटी निर्गच्छतच्या नंतर च. त्वांत काढा. श्रुत्वा अभवन, श्रुत्वामध्ये श्रु धातू आहे. मग काय येणार आहे? शेवटचं अभवन आलेलं आहे म्हणून अशृण्वन वर दिलेला आहे. आणि अभवंच. लकारम लिखत, लकार हा क्रियापदावरून ओळखला जातो. गमिष्यामी, तिथहंती सीथत मी वह मह लट लकार आहे. पण षटकोनाचं श आलं, स आलं किंवा क्ष आलं की त्या ठिकाणी भविष्यकाळ सूचित होतो. म्हणून ऋट लकार. आचार्य तम प्रणनाम, लंग लकारात बदलायचंय. हे वाक्य लीट लकाराचं आहे, परोक्ष भूतकाळाचं आहे. पण आम्हाला असं ऐकण्यात आलं की अनेक शाळामधील शिक्षक हे वाक्य चुकीचं आहे असं जाहीर करत आहेत. पण नाही, हे वाक्य बरोबर आहे. प्रणनाम. मग त्या ठिकाणी आचार्यचा नंबर 1 म्हणून लंग लकार त ताम अन म्हणून प्राणमत. समानार्थी शब्द. दिवंगतः मृतः. समानार्थी लिहित असताना = बरोबरचं चिन्ह द्यायचं, पुढं पूर्णविराम द्यायचं. विरुद्धार्थी लिहित असताना गुणिलेचं चिन्ह देणं आवश्यक आहे. शीघ्रम सत्वरम. चिंतामग्ना चिंताकुला. मग्नः रतः. नक्रः मकरः. पादः चरणः. पुत्रः सूतः. शिष्यः छात्रः. ईश्वरः देवः. पंडितः विद्वान. गृहम सदनम. साधारणतः ही जी मोठी पेटी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं काय आहे तर भारत देश, त्यानंतर केरळ प्रदेश, आलुवा नगरम, कालडी ग्राम. अशा पद्धतीचे डायग्राम जर आले, जाल रेखाचित्र, शब्दपेटिका, शुद्ध आपण ज्या पेननं लिहित आहात त्याच पेननं रेखाटायचंय आणि मग उत्तर सुद्धा व्यवस्थित लिखाण करायची असतात. शंकरस्य सुरुवातीला काय केला? गुरुम उपगमनम, पुन्हा वेदांगानाम अध्ययनम,
पुन्हा गृहं प्रत्यागमनम आणि पुन्हा आईची सेवा, मातृसेवा. शंकराचार्य अष्टवर्षे चतुर्वेदी, द्वादशे सर्वशास्त्रवित, षोडशे कृतवान भाष्यम, द्वात्रिंशे मुनिः अभ्यगात. शंकरस्य जन्मकालः क्रिस्ताब्दस्य अष्टमं शतकम. पिता शिवगुरुः, माता आर्यांबा, जन्मग्राम कालडी. तर अशा प्रकारचा हा भाग आपल्या समोर सादर करताना मनस्वी आनंद होतोय. तर वेगवेगळ्या प्रकारचे असे अनेक व्हिडिओ आपण शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. आणि माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींना जर कुठलाही संस्कृत प्रश्न उपस्थित झाला असेल तर आपण अगदी फोन करून आम्हाला आपण विचारू शकता. 98-220-95-760. शारदा संस्कृत क्लासेस, लातूर.